तर ही दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते। तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सातत्याने भेटी वाढत आहेत। मात्र आजची ही भेट ही आगामी काळासाठी अतिशय महत्त्वाची भेट मानली जाते, कारण आज या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। तर उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांची ही महत्त्वपूर्ण अशी बैठक सध्या सुरू आहे। यावेळी ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते त्याचबरोबर मनसेचे सर्व महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित असल्याची माहिती ही समोर येते। एकंदरीतच या भेटीचं पुढे जाऊन राजकीय समीकरण कसं बदलतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमधली भेट संपल्याची माहिती समोर येते। उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवरून रवाना होत आहेत। तर उद्धव ठाकरे हे जवळपास तासाभरापूर्वी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते। या दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची शक्यता ही वर्तवण्यात येते। त्यानंतर ही शिवतीर्थाबाहेरची दृश्य आपण सध्या पाहतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातली ही महत्त्वपूर्ण अशी बैठक ही संपलेली आहे। आता यापुढे आगामी काळात कशा पद्धतीने या दोन्ही बंधूंच्या या चर्चा पुढे समीकरण बदलवतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। महापालिका निवडणुकीतील जागा वाटपासंदर्भात ही भेट झाल्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, आपण पाहतोय ठाकरे बंधूंची ही भेट अखेर संपली आहे, काय अधिक माहिती? आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवतीर्थ ते आले होते आणि आपण जर पाहिलं 2 तास तब्बल यांची भेट घडली आहे। 2 तासामध्ये नेमकी काय काय चर्चा झाली हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आपण जर पाहिलं 2 तासापासून उद्धव ठाकरे, राज ठाकरे, वरुण सरदेसाई यांच्यामध्ये कुठेतरी चर्चा होत होती। जागा वाटपा संदर्भात ही सर्व चर्चा होते का? सूत्रांच्या माहितीनुसार कळलं होतं की मनसेला 80 ते 90 जागा हव्यात आणि उर्वरित जागा उद्धव ठाकरे यांचा उमेदवार असणार आहे। आणि या संदर्भात कुठेतरी काही चर्चा झाली का? जागा वाटप असेल किंवा ज्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर बोगस मतदान आहे, या संदर्भात सुद्धा कुठे काही चर्चा झाली काही सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। 2 तासापासून उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यामध्ये संपूर्ण बैठक जी आहे ते पार पडली। अनेक मुद्दे होते। मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून सर्वत्र महत्त्वाची बैठक मानली जाते, कारण की यापूर्वी सुद्धा आपण जर पाहिलं तर गुप्त बैठका ज्या आहेत या जागा वाटपा संदर्भात होत होत्या आणि प्रामुख्याने म्हणजे आपण जर पाहिलं तर दोन्ही पक्षांची ही युती होते की नाही, कारण की यापूर्वी सुद्धा आता आपण पाहिलं राज ठाकरे, उद्धव ठाकरे सतत भेटतात, या दोन्ही पक्षाचे नेते भेटत आहेत, बैठका करतायत, चर्चा करतायत। मात्र दोन्ही पक्ष हे एकत्रित आहे का, युती आहे की नाही याच्यावरती अजूनही प्रश्नचिन्ह आहे आणि या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे सध्या ते शिवतीर्थ येथून बाहेर पडले आहेत। मात्र यानंतर आता मोठी घोषणा या ठिकाणी होते का? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार का याची घोषणा कुठेतरी करतील का? त्याचबरोबर जागा वाटपा संदर्भातली घोषणा करणार का? हे सर्व पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण जर पाहिलं तुर्तास उद्धव ठाकरे हे बैठक पार पाडून थेट ठिकाणी मातोश्रीवरती गेले आहेत। कुठलीही प्रतिक्रिया त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली नाहीये। त्याचबरोबर वरुण सरदेसाई असतील, इतर नेते सुद्धा त्या ठिकाणावरून रवाना झाले आहेत। कुठल्याही नेत्यांकडून सध्या तरी प्रतिक्रिया जी आहे ते देण्यात आलेली नाहीये। मात्र 2 तासाच्या या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं प्रामुख्याने जागा वाटपा संदर्भात असेल किंवा या दोन्ही पक्षांची युती संदर्भात चर्चा झाली का? त्याचबरोबर बोगस मतदान संदर्भातला चालू असलेला यांचा संघर्ष, बोगस मतदान आहे, या मतदारांमध्ये मतदार यादीमध्ये घोळ आहेत, बरेच वॉर्डामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या समोर आल्या आहेत आणि या संदर्भात सुद्धा या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला एकत्रित सामोरे जाणार का, हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि याचं उत्तर आता या बैठकीतून बाहेर येईल का हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। जय, मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणायला गेलं तर या दोन्ही बंधूंची भेट ही आता कौटुंबिक नसून ही राजकीय भेट असल्याचं मनसे नेत्यांनी प्रतिक्रिया दिली होती। आता या भेटीनंतर महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची काही बैठक होण्याची शक्यता आहे का? नक्कीच आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीच्या वतीने म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस इतर पक्ष हे सर्व एकत्रित या निवडणुकीला सामोरे जाणं असल्याचं बोललं जात होतं। मात्र ज्यावेळेस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रित एका मंचावर येऊ लागले, एकत्रित कौटुंबिक भेट घेऊ लागले, एकत्रित बैठका घेऊ लागले, यानंतर कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळालं। याचं कारण म्हणजे काँग्रेस या पक्षाला कुठेतरी मनसेसोबत जाण्याला नकार आहे, काँग्रेसचा थेट नकार आहे आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये आहे। त्यामुळे या संदर्भात सुद्धा आता या राज ठाकरे यांच्यासोबत काही चर्चा झाली काही सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। आता यानंतर आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जर एकत्रित युती झाली
तर यानंतर ह्याचा फटका कुठेतरी आता भाजप असेल काँग्रेसला पडणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार, कारण की महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांचा पक्ष मानला जातो आणि महाविकास आघाडीसोबत जर या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने जर निवडणुका नाही लढल्या तर कोणत्या पक्षासोबत लढणार किंवा कशा पद्धतीने या निवडणुकाला सामोरे जाणार, कारण की सध्या तरी राज ठाकरे सोबत त्यांची भेटीगाठी चालू आहेत, त्यांच्या चर्चा सुरू आहेत, जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे, मात्र दोन्ही पक्षांकडून अधिकृतरित्या युती जाहीर करण्यात आली नाहीये आणि काँग्रेसकडनं सुद्धा वारंवार सांगितलं जात आहे की आम्ही कुठलाही प्रस्ताव हा मनसेला दिलेला नाही आणि आम्हाला मनसेसोबत जायचं नाहीये। त्यामुळे आता यामध्ये या दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी बिघाडी होती का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे आणि यानंतर जर उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी एकत्रित निवडणुका लढवल्या तर यानंतर काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष हे 16 युती लढवणार का हे, किंवा महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे यांचा पक्ष नसून बाकी सर्व पक्ष एकत्रित लढणार का हे सुद्धा पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। जय, मात्र गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांकडून हे सातत्यानं स्पष्ट होत होतं की हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर एकत्र लढण्यासाठी, मात्र मनसे नेत्यांकडून अशी कुठलीही स्पष्टोक्ती करण्यात आली नव्हती। मात्र आता शरद पवारांच्या बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांच्या बदललेल्या भूमिकेनंतर राज ठाकरे कुठेतरी ही युती ही आघाडी होण्यासाठी पावलं उचलतायत असं म्हणायचं का? आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचा बालेकिल्ला मानत होता, शिवसेनेचा भगवा फडकलेला पाहायला मिळाला आणि याच अनुषंगाने आता आपण पाहिलं तर राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे समर्थन आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे, कारण अजूनही दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडनं जे अधिकृतरित्या माहिती बाहेर आलेली नाहीये। सध्या दोन्ही पक्षाच्या नेते असतील किंवा पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते सुद्धा आपण पाहिलं तर या ठिकाणी एकत्रित भेटतायत। काही ठिकाणी उद्धव ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षाचे जागा वाटपासाठी किंवा काही ठिकाणी एकत्रित युती सुद्धा झाली आहे, मात्र अधिकृत युती उद्धव ठाकरे असतील किंवा मनसे प्रमुख राज ठाकरे या दोन्ही नेत्यांकडनं ही संपूर्ण युतीची घोषणा जी आहे अजूनही केलेली नाही आहे। मात्र यापूर्वी आपण पाहिलं तर कार्यकर्त्यांकडे असतील किंवा पदाधिकारी यांच्या माध्यमातून ज्या बैठका घेण्यात आल्या आणि यामध्ये सुद्धा त्यांना प्रश्न विचारण्यात गेला की अधिकृतरित्या युती कधी होणार, मात्र याच्यावरती उत्तर देताना त्यांनी सुद्धा हेच म्हणाला ज्यावेळी उद्धव ठाकरे राज ठाकरे हे त्यांचा निर्णय सांगतील त्यानंतरच ही अधिकृत युतीची घोषणा होईल, तुर्तास तोपर्यंत आमच्या सुद्धा बैठका सुरू आहे, आमची भेटीगाठी चालू आहे। दोन्ही ठाकरे बंधू कौटुंबिक भेट आहेत, राजकीय भेट नसून, मात्र आजची जी बैठक होती किंवा आजची जी काही ही भेट होती ही अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण ही भेट कौटुंबिक नसून तर राजकीय भेट मानली जाते, कारण की आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसांमध्ये येऊन ठेपल्या आहेत आणि या संदर्भात आता मुंबईमधल्या जे काही वॉर्ड आहेत या ठिकाणी जागा वाटप असेल या सर्व गोष्टींची तयारी जी आहे ते करणं योग्यच आहे। त्यामुळे या तयारीसाठी आता कुठेतरी उद्धव ठाकरे सुद्धा ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतं। थेट मातोश्रीवरून शिवतीर्थावरती येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली, त्यामध्ये 2 तास चर्चा केली आणि यामध्ये त्यांचे प्रमुख मुद्दे असतील त्यामुळे आपण पाहिलं जागा वाटप असेल, या दोन्ही भावांमध्ये झालेली युती असेल आणि त्याचबरोबर बोगस मतदार यादी असेल किंवा आता युती ही सर्वात महत्वाचं म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती होणार काय, ही युती झाल्यानंतर काय होणार, यानंतर काँग्रेसची असेल किंवा महायुतीचे काय प्रतिक्रिया आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित, मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जर राज ठाकरे महाविकास आघाडी सोबत आले तर आगामी काळात महाविकास आघाडीची समीकरणं कशा पद्धतीने बदलू शकतात आणि याचा भाजपला किती मोठा फटका बसू शकतो? नक्कीच आपण पाहिलं तर मनसेकडनं कुठलीही अधिकृत भूमिका काँग्रेस सोबत जाण्याची घेतलेली नाहीये। वारंवार मनसे असतील किंवा काँग्रेस नेत्यांना प्रश्न विचारला असता त्यांच्याकडनं एकच प्रतिक्रिया येत आहे की काँग्रेसने कुठलाही प्रस्ताव युतीचा मनसेला दिलेला नाहीये, त्याचबरोबर मनसेने सुद्धा काँग्रेसला कुठलाही प्रस्ताव दिलेला नाहीये। यापूर्वी आपण जर पाहिलं तर मराठा मोर्चामध्ये उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे हे एकत्रित शरद पवार यांच्यासोबत होते, त्यावेळी सर्व महाविकास आघाडीचे नेते एका मंचावरती होते, मात्र तो फक्त एक लढा असून एक मोर्चा असून त्यामध्ये कुठलाही महाविकास आघाडीचा घटक हे नव्हता, ते फक्त सर्व पक्ष एकत्रित आले होते। आणि अधिकृतरित्या जर आपण पाहिलं तर मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढत आहेत आणि काँग्रेस याच्यावरती कुठेतरी नाराज असल्याचं पाहायला मिळतं। आपण पाहिलं तर वर्षा गायकवाड असतील किंवा हर्षवर्धन सकपाळ यांच्याकडनं सुद्धा अशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्या आहेत, आम्हाला मनसे सोबत जायचं नाही किंवा मनसेला आम्हाला सोबत घ्यायचं नाही, अशा प्रतिक्रिया ज्या त्यांच्याकडनं येतात। आणि यामध्ये आता उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी जर युती झाली तर याचा मोठा फटका बसू शकतो का महाविकास आघाडीला, कारण काँग्रेस असेल किंवा शरद पवारचा पक्ष असतील हे सर्वच पक्ष आता एकत्रित लढणार का किंवा स्वतंत्र लढणार का हे पाहणं महत्त्वाचं आणि याचा कुठेतरी फायदा किंवा तोटा हा भाजप पक्षाला किंवा महायुतीला होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की भाजप समोर सर्वात मोठं आव्हान म्हणजेच असणार आहे ते ठाकरे बंधू। तर ठाकरे बंधू जर एकत्रित आले तर हे सर्वात मोठं आव्हान हे भाजपला असणार, त्याचबरोबर हे काँग्रेसला सुद्धा आव्हान मानलं जाणार आहे, कारण की ठिकठिकाणी काँग्रेसच्या जागा जितक्या कमी असतील त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची पाठबळ जास्त मोठं असल्या कारणाने उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रित आले तर याचा कुठेतरी फायदा हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना सुद्धा होऊ शकतो।
मात्र याचा फटका आपण जर पाहिलं तर काँग्रेस आणि भाजपला सुद्धा बसताना पाहायला मिळेल। त्यामुळे काँग्रेस असेल किंवा महायुती असेल हे सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ऍक्टिव्ह झालेलं पाहायला मिळतं। त्यांच्याकडून सुद्धा सतत बैठका असतील किंवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना कसं टॅकल करायचं या संदर्भातल्या सुद्धा चर्चा चालू आहेत, वारंवार बैठका चालू आहेत आणि यामध्ये नेमकं काय तोडगा काढायचा। उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे उद्या अजूनही एकत्रित आल्याची भूमिका त्यांनी घेतली नाही, मात्र उद्या जाऊन जर त्या दोघांनी अधिकृतरित्या युती जाहीर केली यानंतरच आपण पाहिलं काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडीचे नेते असतील किंवा महायुती यांच्याकडनं काय समीकरण आखलं जाणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उमेदवारी देण्याचं असेल किंवा निवडणुका जिंकण्याचं या संदर्भात हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। जय, मात्र ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की जागा वाटपाचा हा खूप मोठा पेच हा महाविकास आघाडी समोर उभा ठाकू शकतो जर राज ठाकरे हे महाविकास आघाडी सोबत आले तर, जसं तुम्ही म्हणालात की भाजपला हे आव्हान असणारच आहे, मात्र महाविकास आघाडी समोर खरंच किती मोठं हे आव्हान असेल की जागा वाटपाचा फॉर्म्युला कशा पद्धतीने ठरवला जाईल जर राज ठाकरे महाविकास आघाडी सोबत आले तर? आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे, त्यातील उद्धव ठाकरे हे राज ठाकरे अजय, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवतेय कारण मनसे नेते यशवंत किल्लेदार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। यशवंतजी, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। ज्या पद्धतीने आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू सातत्यानं एकत्र पाहायला मिळत आहेत, मात्र आजची ही भेट आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जाते। हे पहा, दोन्ही बंधू आहेत ते दोघं कौटुंबिक भेट अधूनमधून घेत असतात। आजही त्यांची भेट झाली। आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट झाली की अन्य कोणत्या कारणासाठी झाली याची कल्पना मला नाहीये, परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर भेट झाली असावी असं तुम्हाला वाटत असेल तर मला तसं वाटत नाही, कारण निवडणुकीच्या मतदार म्हणजे तुम्ही उमेदवारी वाटप आणि हा जो विषय आहे तो प्राथमिक स्तरावर दोन्ही पक्षांच्या नेते मंडळींचा चालू आहे आणि याच्या बातम्या तुम्ही दाखवलेल्या आहात। अजून त्या प्राथमिक स्तरावरच्या ज्या काही बैठका आहेत त्या अंतिम निर्णयापर्यंत आलेल्या नाहीयेत किंवा संपलेल्या नाहीत, त्याच्यात 2-3 फेऱ्या अजून होतील। त्यानंतर मग अंतिम निर्णयासाठी दोन्ही पक्षाचे प्रमुख म्हणून दोन्ही हे बंधू त्यावर बसतील आणि त्यांचा तो अधिकार आहे, जो काय निर्णय ते घेतील। असं साधारण चित्र जे मला माहित आहे ते मी तुम्हाला सांगतोय। त्या उपर आजच्या बैठकीत काय झालं याची कल्पना मला नाही। यशवंतजी, मात्र गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर विजय वडेट्टीवारांनी असं म्हटलं होतं की भाजप विरोधात लढण्यासाठी सर्व विरोधी पक्षातील नेत्यांना एकत्र यावं लागेल। शरद पवारांनी पण हीच भूमिका घेतली होती, त्यामुळे कुठेतरी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच संदर्भात एक सकारात्मक पाऊल पुढे घेत आहे असं तुम्हाला वाटतं का? हे कधी लक्षात घ्या, आतापर्यंत सगळ्याच निवडणुकीचा इतिहास पाहता युती किंवा आघाडीमध्ये एकत्र येऊन जेव्हा निवडणूक लढवली जाते त्या आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये जे घटक पक्ष असतात त्याचा सगळ्यांचा फायदाच होतो। त्यामुळे ती जी काही भूमिका आहे वडेट्टीवारांची किंवा पवार साहेबांची ही योग्य भूमिका आहे, त्यामध्ये दुमत नाहीये। परंतु अल्टिमेटली काय आहे की कोणी कोणाशी युती करायची किंवा नाही करायची याचा सर्वोच्च निर्णय किंवा अंतिम निर्णय हा सर्वोच्च पक्षाचे जे असतात तेच घेतात आणि हे आपल्याला मान्य करावं लागेल। जी यशवंतजी, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। त्यामुळे ठाकरे बंधूंमध्ये आज जवळपास 1.5 तास चर्चा झाली आहे आणि याच भेटी संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर जोडल्या गेलेत। किशोरीजी, आपण पाहतोय की आज पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची ही भेट झाली आहे। अगदी काही वेळापूर्वी आम्ही मनसे नेते योगेश चिले यांच्याशी बोललो होतो तर ते म्हणाले होते की आता कौटुंबिक भेटी संपल्यात, राजकीय भेट ही म्हणायला हरकत नाही, काय बोलाल? नाही, या भेटीवर लोकांसाठी किंवा मनसैनिक शिवसैनिक यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की किंवा आनंदाच्याच गोष्टी घडतायत। राहिला राजसाहेब किंवा उद्धवजी जे एकत्र येत आहेत हे प्रखर हिंदुत्व, जे मधल्या पिरियडमध्ये आमचं हिंदुत्व कसं खोटं आणि ह्यांचं हिंदुत्व कसं खरं ह्या कॉम्पिटिशन लागल्या होत्या। आता त्या कॉम्पिटिशन मध्ये जे हाय व्होल्टेज मालवण हा जो मतदारसंघ म्हटला जातो त्या हाय व्होल्टेज मालवण मध्ये भाजपाचा नेमका काय चेहरा आहे तो हाय व्होल्टेज शिंदे गटाच्या खासदारांनी आणि झालेल्या आमदारांनी ते आता दाखवून दिलंय। माझे खासदार आणि ते आताचे आमदार त्यांनी दाखवून दिला, त्यामुळे सगळे चेहरे मुखवटे घालून ह्याचं हिंदुत्व खोटं
हा जातीपातीचा हे करतो, याच गोष्टीवर इलेक्शन जिंकण्याचे यांचे प्रयत्न आहेत. उद्धवजी आणि राजजी एक तर ते बंधू आहेतच, पण त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीने मुंबईला काल परवा कोणतरी खासदार येऊन जाऊन सांगतोय IIT बॉम्बे है वो मुझे अच्छा लगा, मुंबई नहीं की. अरे तुम्ही दिल्लीतले, तुमचा जन्म तो काश्मीर मधला आणि बोलताय मुंबईवर येऊन. बरं एवढं झाल्यानंतरही कोणी एक अवाच्यक शब्द काढत नाही, याचा काय अर्थ समजायचा? आणि कुठल्या आणि तुम्ही मुंबईवर ताबा मिळवणारच? अरे मिळवणारच, मुंबईकर हे दाखवतीलच की या मुंबईला सांभाळलं कोणी. जी किशोरीताई, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्रला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे एकंदरीतच मुंबईकर आगामी काळात दाखवून देणार की मुंबईला नेमकं कोणी सांभाळले. त्यामुळे आता ठाकरे बंधू याच मुंबई महानगरपालिकेसंदर्भात काही महत्त्वाचा निर्णय घेणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. ठाकरे बंधूंमध्ये आज जवळपास 1.5 तास चर्चा झाली आहे. आता ही भेट नेमकी कौटुंबिक होती की राजकीय भेट होती हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या संदर्भात आमचे प्रतिनिधी जय पवार आम्हाला माहिती देत होते. जय, तुमचंही खूप धन्यवाद आपण केलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी, माहितीसाठी. तर ठाकरे बंधूंमध्ये आज जवळपास 1.5 तास चर्चा झालेली आहे. या भेटीअंती नेमकं काय ठरलेलं आहे या दोन्ही बंधूंमध्ये? आगामी निवडणुकांसंदर्भात काही चर्चा झाली का? उद्या त्रिभाषा समितीच्या संदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे, या बैठकी संदर्भात काही बोलणं झालंय का किंवा अन्य काही कारणे? हे तर आगामी काळात स्पष्ट होईलच. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील या राजकीय चर्चांना आज पुन्हा एकदा उधाण आल्याचं पाहायला मिळतंय.